हॅलो गाईज मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. गाडी आता एकदम खूप सावकाश चालवा. हॅलो गाईज मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन जुन्या चॅनलवरती, पण नवीन व्हिडिओमध्ये. आता आपला दिवस किती आहे माहीत नाही, बरेच दिवस आपला ब्लॉग बंद होता. खूप आम्ही काहीतरी कामात होतो. पोरांचे पेपर चालू आहेत, कोणाचा भरतीचा प्रॅक्टिस चालू आहे, कोण खेळायला येत नाही, कोण खेळायला जात नाही. सगळा खूप काही टेन्शनचा माहोल चालू आहे. त्यात आम्ही खेळणं बिळणं सगळं बंद आहे आमचा, म्हणून आमचा काही कॉन्टेंट निघत नव्हता. आज आम्ही पुन्हा त्याच जोशात कॉन्टेंट शोधायचा मार्ग प्रस्तावन करत होता. आणि आमच्या जोलेबाईनी जो मला खुना करून दाखवतोय, जो हमको खून करके दिखा रहा है कि उसने एक नया फोन लिया है जिसका नाम है आईकू. एक दिन हमको ये क्या ब्रांड हमको कोलैबोरेट कीजिए, हम लोग इसका प्रमोशन करेंगे. हमको क्या करने का है, क्या कंटेंट ढूंढने का, हमको कुछ आइडिया नहीं. हम लोग बस अभी हमारी अभी मतलब वो रहता है नहीं क्या, लोगों की सुबह सकाळ होती है, हमारा वैसा नहीं, हमारा सकाळ अभी हुई है. क्योंकि हम लोग उठे तो कब के, पर हमारा आधा दिन ऐसा दोपहर तक ना ऐसा सुस्ताव तक जाता है. मतलब अभी सुबह उठा, कॉलेज होगा तो कॉलेज में गया, कॉलेज नहीं रहेगा तो ऐसा कुछ घर पे टाइम पास किया, व्लॉग भी एडिट किया, शॉर्ट्स बिट्स एडिट किया, ऐसा दोपहर तक टाइम पास हो जाता है. फिर हमारा जो दिनचर्या मतलब ऐसा एनर्जेटिक होता है ना, वो होता है शाम को 4 बजने के बाद. क्योंकि हमको पहले से आदत थी, हम लोग 4 बजे खेलने को जाते थे सब बच्चे लोग. तो अभी थोड़ा सा ग्राउंड में मैटर हो गया हमारा, वो ग्राउंड में ऐसा पाइप सरल करके डाला है ना, इसलिए हमारा ग्राउंड ख़राब हो गया और हम लोग बाहर उधर खेलने जाते नहीं. ऐसा मैटर है. और तेरे घर पे ब्लॉग देखते हैं, ये मेरे को बोलते हैं कि तू भाई एडिट कर, मेरी गाली बिली डाल मत, पर इसके घर पे देते हैं और यही गाली देते हैं, मेरे तो देता नहीं. देखा रे भाई, क्या है तेरा इसका यार, तेरा ही भाई है, कैसा है इसका तू बता अभी. ये कैसे बात है? अरे भाई तो तेरा है ना. ये मेरे को बोलता है कि एडिट कर. अरे तू देगा ही नहीं तो एडिटिंग की बात सवाल ही नहीं आएगा ना. तू ऐसा फटाकर से बोलेंगे तो हमारे को एडिट में प्रॉब्लम होता है ना ब्रो. सॉरी बोल आईला. और ये हमारा भाई जिम में खड़ा है, हाय कर रहा है, देखो काला है पर दिख रहा नहीं. काला रे हाताला, भावा हाताला काला सांग ना. भावा आज कॉन्टेंट काय जाता हाताला, कसं काय लागलं रे हाताला, चेहऱ्याला. मला तर तू बोलला होता ज्या दिवशी पडला का मला फोडी आली. कॅमेरे समोर बोलायला असतो भावा. काय नाही भाई, कॅमेरा बिमेरा काय नाही, बांधील की आहे, भाऊ आहेत आपले. बांधील किती आहेत भाऊ आणि त्यांच्या बहिणी आहेत सगळ्या. काय नाही भावा, गाडीवरून पडलो होतो. बाकी तू मला का बोलला का फोडी आली, चालू आहे ना व्हिडिओ. गाडीवरून पडलेलो भावा, बाकी काय नाही झालं. आदल्या दिवशी कोणतरी भेटला होता का तुला, जो बोलला होता की हेल्मेट घालून जा, की जमला तर नकोच जाऊ. हा ते तू बोलला, आठवतं मला. होता एक पोरगा तो. मग तू का नाही ऐकलं त्याचा. कसा भावा, खाज असतं ना ते. खाज मोडली का खाज. आता मोडले सध्या. आता गाडी बिडी, आता गाडीला हात नाही लावत सध्या. 2 टाइम घरातले गाडी घेऊन देणार होते पप्पाच ते पण आणि दोन्ही टाइम असा पडलाय. पप्पा पहिल्यांदा मामाच्या पोराला मरता मरता हे झाला, यावेळेस स्वतः मरता मरता वाचलाय. मागचा असतं की मी गाडी बुकिंग केली होती, माझ्या पप्पासने जाऊन कॅन्सल करून आला. आता तुला हातगाडीची गरज आहे, गाडीची नाही. सांग त्यांना, सांग गाडी कशी चालवली पाहिजे. काय नाही, गाडी आता एकदम खूप सावकाश चालवा, सेफ चालवा. सेंट मारला का कोणी. सेंट नसतो तो स्टंट असतो. गाडी एकदम सेफ चालवा, सावकाश चालवा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. पहिल्या दिवशी जेव्हा ऍक्सिडेंट झाला सकाळी, आदल्या दिवशी मला भेटला होता. रात्री मला भेटला. आदल्या दिवशी मला भेटला. मी केतनला बोललो, केतन कोण मोठी पोर नाही, कशाला चाललाय. चालला तर आहेस तू, हेल्मेट बिल्मेट घालून जा, टिबल सीट घालून गेलतो. ऐक टिबल सीट जाऊ नको, असा तसा जाम काय काय सांगितलं मी केतनला. तरी मी लास्टला बोललो केतनला का नको जाऊ जमला तर. पण केतन ऐकला असता तर केतन कसा जाऊ. केतनने असाच आमचा 2 टाइम नाही ऐकला आणि दोन्ही टाइम त्याचं नुकसान झालं. या 500 रुपये मधले जर आमच्यावरती 50 रुपये खर्च करू शकत तर मग काय फायदा आहे या मैत्रीचा. एक ज्यूस नाही वाजू शकत तू. क्या हमारी विपुल की दोस्ती इतनी छोटी हो गई है. काय ज्यूस पाचशील का नाही आता मान्य कर.
स्वयंभू मेरे भाई की अभी पुलिस भरती बोला का अभी काय इव्हेंट आहे पोलीस भरती का इव्हेंट थोडी असते भरती आहे पोरा म्हणतात तुम्ही मुलीला मी इव्हेंट करू ऐसा वैसा. ऐसा और मेरा बोला मतलब लाइफ के उस पार तो जाता है तो उसको मेरे को 8 मार्क मिल रहे हैं 15 बोला देखने के मेरा भाई बस सपोर्ट करने वाला है हम लोग तो मेरा तो कुछ नहीं मेरे को किधर जाने का नहीं सपोर्ट करते हुए भला मेरा ब्लॉगिंग भला और मेरा कॉलेज भला मेरा भाई का बहुत प्रोफेशन चेंज होता है तू वरती काय दाखवतो रे चेहरा आपला इथं खाली आहे ना बरोबर नाही चुकीचं आहे हे जास्त आहे. समजा bro. वरती चालू पाहिजे. तू तुझ्या हिशोबात घेतो, समजलं का? GDP इंडिया की GDP कैसे गेली काय नाही हमारी स्ट्रैटेजी कैसे है हम लोग अभी इंस्टाग्राम वगैरह भी हम लोग प्रमोट नहीं करते हम लोग क्या करते अगर कोई दिखाना हमारा दोस्त भी उसको बोलते कि तुम 3 जन को हम लोग बताते कि तुम लोग हमारी वीडियो देखो आपको पसंद आएगा तो लाइक करो नहीं आएगा तो वैसा हमको बताओ कि क्या चेंजेस वीडियो चाहिए बस 3 जन को बता दे उन 3 जन को लास्ट में बनते तुम लोग और 3 जन को बना फिर वो और 3 जन को ऐसा करके हम लोग हमारा साम्राज्य बनाने वाले जय हो बनाने वाले हैं काय बोलला लोकांचा चष्मा अरे मित्राचा आहे त्याला फोन लावून देता त्याच्यावर त्याला मी अजून दिला नाही बोल त्याच्यावर मीच घेतला डापला तुम्हाला दे ना मी दाखतो तुझा भाई डापाला लागतो माझ्या चेहऱ्यावर चांगला दिसत असेल तर मला घे ना काय व्हॅलिड नाही तसा आहे बाबा तुला दिसतो चांगला भाई पबजी मध्ये आम्ही रायफलची प्रॅक्टिस करतो हेच मेडिकल क्लिअर होत नाही रायफल पहिले चालवायला शिकतो भावा कर ना प्रॅक्टिस चालू आहे ना ऑनलाईन मानच जा ना प्रॅक्टिस करायला एकदम मनावर घेतला भाऊनी डायरेक्ट हा मनावर घेतल्या भाई मागून आला ना मनावर घेतला ना तुम्ही आईला सर्वात पहिले पोलीस भरती मला उत्साह केला भावानी मला उत्साह केला चल भरू मला टाकलं पुढं घेतले माग मिलिंदने काय केलं सांग मिलिंदनी सीन केलता ना माझा बोलो बिलकुल भावा आपण अकॅडमी लाव बोलतो हे करू ते करू चल आम्ही दोघं रेडी आलो पैसे भरले माझे डायरेक्ट बिचारा एवढा HR जॉबला आला कामाला लागलो 27,000 रुपये पगार यायचा प्लस इन्सेंटिव्ह यायचे ते वेगळे प्लस नाश्ता फुकट जेवण फुकट सगळा फुकट 7 वडेपाव खायचा सकाळी नाश्ता त्यानंतर रोटी बिटी खायचा तिथून त्याला पोलीस भरती करायला लावली महिन्याला 3 बुट घ्यायला लागला तो 5,000 पैसा आहे त्यांच्याकडे 30 लाख जाऊन पासिंग हे ना माझ्या भावाला 30 पण नीट पडत नाही 26 पण आईला आलंच माझी मजा घ्या 26 तरी पाडा भाऊ मला ही गोष्ट मला अशी कोणीतरी सांगितलं होता टिंब मला बोलला होता का माझ्या आईचं स्वप्न आहे मला पोलीसच्या वर्दीत बघायचं आता नंतर म्हणून मी पोलीस भरती माझी काही इच्छा नाही असं मला टिंब व्यक्ती बोलला मला करत असतं तर मी जाम मेहनत घेतली असती आता मेहनत घेतली म्हणजे स्वप्न कोणाच होता अरे पण कोण आता यांनी मला सांगितलं का अकॅडमीला बरोबर तर आपण पैसे भरले सगळं केला आता आपण एवढं काय पोचलं आपण हातभर पोचलं असं हे केलंय मग आता खेचला काय खेचला काय मग आता मला ग्राउंड निघतो गोळा सगळा निघतो बाबा आता यांचा ग्राउंड कोणाला बोलला होता का माझ्या आईचं स्वप्न आहे आणि काय आम्हालाच मोटिवेशन देत होता पण त्यांनी जो क्रिएट केला ना अरे रोहित एकदम इमोशनल झाला इमोशनल झाला रे रोहित बोलतो मला माझ्या आईसाठी करायचे रे तू भावा सांगितला बघ ही मान्य आहे प्रत्येक पोराला वाटतो का आपल्या घरच्यांसाठी काहीतरी करावा ही गोष्ट खरी प्रत्येक पोराला वाटतो घरच्यांना प्राऊड करावं पण बाई तू ज्या व्यक्तीला सांगितलं ना ती व्यक्ती तो गाव वंगड होता त्याला तू असं सांगितलं ना
असं आहे तू. एवढं लोकांसमोर बोलायला नको काय नाही, बोलायचं. आता पण एवढा तो चांगली गोष्ट होती पण त्यांनी सांगितली कशी? एवढा याच्यामध्ये म्हणजे अरे त्यांनी भाई, त्या- एखादा सांगितलं असतं अरे एखाद्याने- रोहितच्या ना भाई रोहित एकदम इमोशनल झाला होता त्याच्या आईचं स्वप्न आहे त्याच्यासाठी तो किती झडप सांगतो करतो कसा? किती मेहनत करणार आहे झडप तो. करतोय तो यो, अरे रोहित रोहितच्या अमृता स्वप्न होता रोहित पोलीस भरती रोहित झडप करतोय भावा असं सांगण्याचा तात्पर्य ना तरी झडप काय करतोय तो? लोकांना काय घेवाण देवाण आहे नक्की त्यातून बॉडी body बघितली का? आपण जगली कितीतरी मेहनत घेतली ना तरी झोल्यासारखी बॉडी होऊ शकत नाही बाई सकाळी जातो 6 वाजता सहा घरी वाजता जातो किती तो 9 वाजता. 9 वाजता म्हणजे भाई 2.5 ते 3 तास सगळ्या बॉडीचा वर्कआउट करतो लोट पपाय, लोट. बॉडीचा वर्कआउट लोट पपाया. भावा आम्ही बघितलंय तुला जॉलाईन दिलं त्या घरी भावा आम्ही बघितलंय चेस्ट अशी काय आहे या बॉडीचा राज काय एवढं सकाळी कसा काय तू उठतो रोज नाही 5:30 जिम कॉल जिम कॉल कोल्हा कुठे डिसिप्लिन काय डिसिप्लिन आणि 5ला उठतो उठतो 5:30 ला जातो, 7ला गेले डाएट काय डाएट नाही काय मग बॉडी कशी काय पोट बीट वाढत चाललंय मग कसा काय पोट म्हणजे काय बघ आता परत आपली लॉकच्या स्टार्टिंगला काय बोलला होता तुझ्या घरी शिव्या चालत नाही म्हणून मी एडिट करतो एक शिव्या तूच देतो आता एवढी पोरं आहेत बाई कोणी शिव्या दिली ना तू बाई माझं मन डायरेक्ट आता माझ्या घरी बघ बघता कसं झालं आत गेला सिरम वापरतो तू सिरम कोणता सांग माझ्या भावाच्या पण फोडे आल्या पण नाही मी बघ 4:30 ट्रीटमेंट घेऊन आणि थोडासा राहिलाय हे बघ गेलाय बऱ्यापैकी झालंय जोरात बोल ना काय 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 म्हणजे तुला फेस बद्दल एवढा माहिती आहे तरी पण तुझ्या पोड्या का नाही जात नाही सिनेमाइड तू सिरम सांगतास ना त्याचा अर्थ काय अर्थ कसा असेल त्याला नानीनी तर बनवलेला नावच आहे ना त्याचं. सिनेमाइट नाही सिनेमाइट नाही. नानीनी बनवलेला सिनेमाइट नाही सिनेमाइट आणि सालीनी बनवलेला सिनेमाइट म्हणजे सॅलिसिलिक सिनेमाइट सॅलिसिलिक ऍसिड आणि अजून कुठला ऍसिड इंटू बेस इंटू बेस इंटू ऍसिड बेस इंटू हाईट इज इक्वल टू ट्रायंगल आपला काय अंडा भावा ओनली 7 वडे पाव अंडा भावा 3 वाड्या जेवायच्या मग 2 भाकरी खायच्या मग पळायला इथं दुखताय माझ्या इथं दुखताय माणूस पण जातात इथं दुखताय माझ्या खाल्ल्यावर दुखणार नाही मग पालताना करतो अरे इथं दुखताय माझ्या पोलीस आय नो व्हेरी वेल सायन्स डिप्लोमा करतो डिप्लोमा आणि ऍडमिशन पोलीस भरती केमिस्ट्री हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरम काय बोलतो काय 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 प्रश्न पडले तुला तुला माहित आहे ना फक्त एकुलता एक आहे. त्याला बहीण कशी काय आली? अचानक एवढी मोठी बहीण कामाला जाणारी कशी काय आली सेम तुझ्या सारखी दिसते माझ्या आईच्या ऐऱ्यावरून बोलतो नगर भाषा कुठली एकदम कुत्रा आहे ना चावला त्या गाबन ना नाही, कुत्रा नाही कुत्री गाभण असते मग चावल्या चावल्यावर ना असा बिचाला पोरे येतील ना नाही नको तिथं ताकद दाखवतो तिथं ताकद दाखवायला पाहिजे तिथं आता एवढा आहे जी नॅचरली याला देवानी देणगी दिले याचा ग्राउंड 50चा आला पाहिजे याचा ग्राउंड येतो 40चा 47चा येतो 3 मार्कांनी तू कमी पडलाय का कमी पडतो तू कारण देवानी जर तुला दिला 50 पैकी 50 तर 50 कर ना तू तुझ्या 47 का आणतो तुम्हारे बाजू में दम है त्याचा जाऊ दे तुझा काय आमचा आम्हाला नाही जायचं आम्ही आईसाठी स्वप्नासाठी आमच्याला काय नाही माझी बहीण आहे माझी बहीण आहे बहीण आहे, संपला. पर्सनल ड्रायव्हर राहील हो. तरी पगार काही काय पगार खायचा ना असा ना त्याचा गव्हर्नमेंटला लागायचा स्वप्न होता ना What झाला. is this? कधी लागला मम्मीच लागली ताई लागली ना आईचं स्वप्न होतं काय ना मग? ताई नाही, नाही, पण आईचं स्वप्न कोणा याला बोल माझ्या आईचं स्वप्न एकच आहे माझी 3 पोरं कामाला लागली पाहिजे त्यांनी पोटा चुकीचा बोलले ह्यो आता चेंज केला एवढा कमाई करावी का भावांनो चेंज केला डायलॉग चेंज केला भावांनो तुझा दम आहे तर मग 50 कर ना काय ना मग तुम्ही काय नाही 50 पण- निघत पण- एवढं तू अरे 4 वा. अकॅडमी बदललं तू 4 अकॅडमी बदललं 4 ठिकाणातून तू ज्ञान घेतला पप्पास याला पैसे देतो अरे, 10,000 10,000 घेतो. अकॅडमीला जाईल एका अकॅडमी जाईल 10,000 भरेल तिथून चांगला त्यांचा मटेरियल गोळा करेल मग दुसऱ्या अकॅडमीला जाईल तिथं 5,000-7,000 भरेल दुसऱ्या अकॅडमीला जाईल अरे एवढ्या अकॅडमी बदलल्या प्लस 4 का 5 यांनी 5-5 हजाराची 6-6 हजाराची बुट्टे घेतली एवढी मागणी अरे, एक तो असा एवढी मागणी. रबडा का तो बूट कितीला नाही
2600 ला घेऊन कसा? अरे 600 अरे उडतो असा बघतो असं करतो असं उडवतो बोलतो उडतो आईचा चांगला आहे करतो हा? आणि लोकांना नावं ठेवतो तू स्वतःचा बघितलं का आता तुम्ही 50 ग्राउंड निघायला पाहतो तुला 50 का नाही निघत आणि नुसता ग्राउंडचा नुसतं धावतंय उठतंय ना अभ्यास लेखीचा अभ्यास करून त्याचं सिक्रेट सांग आणि सिक्रेट जर काय असेल तुम्ही एका ब्लॉग मध्ये बघितलं ते तर कसा माझा भाऊ गोळ्या खातो नाही इकडे